नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त मस्त आणि आनंदी असाल. मी पण मजेत आहे. जवळपास 2-3 महिन्यानंतर मी आज माझी रुटीन पुन्हा सुरू केलेली आहे. उन्हाळ्यात मला गरमीचा इतका त्रास झाला की सकाळी वॉकिंगला जाणं मी बंद केलेलं होतं आणि आज बरेच दिवसानंतर मी सकाळी उठलेली आहे. नेहमीप्रमाणे फक्त सूड भरली आणि पिण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं. 2-3 महिन्यात वजनही माझं चांगलंच वाढलेलं आहे. मधात मी झुंबा क्लास लावलेला होता, पण मला काही तो बरोबर वाटला नाही. मग मी फक्त तिथे 1-2च दिवस गेली आणि नंतर काही गेलेली नाही. मुलगा म्हणतो जिम तरी लावा, पण सर्वांना जिम हा कॉन्सेप्ट पटतो असंही नाही. मीही त्यातलीच. म्हणून म्हटलं चला आपली वॉकिंगच परत सुरू करून द्यावी. एक्स्ट्रा काही एक्सरसाइज करायची म्हटलं तर कमरेचं दुखणं वाढलेलं आहे. 1 आठवडा झाला कंबर खूपच त्रास देत आहे. म्हणून सध्या तरी काही जास्त न करता म्हटलं आपली मॉर्निंग वॉकच सुरू करून द्यावी. वॉकिंगला गेली, अर्धा तास तिथे मी वॉकिंग केली आणि मग नंतर घरी आली. घरी आल्यानंतर ब्रश वगैरे केला आणि मग चहा ठेवला. इथून आपल्या डेली रुटीनचे कामं हे सुरू होतात. चहा ठेवला, मग आली मी अंगणामध्ये. इथे मी जे मागे स्टँड लावलेलं होतं आणि त्याच्यावर कुंड्या ठेवलेल्या होत्या, त्या दिवशी मुलगा गाडी काढायला गेला आणि त्याला धक्का लावला. सर्व कुंड्या तर पाडल्याच आणि स्टँडचा पाय सुद्धा मोडून टाकला. आता ते खूप दिवसापासून तिथेच पडलेलं आहे. कमरेच्या त्रासामुळे माझं काही वाकणं होत नव्हतं, म्हणून मी काही ते व्यवस्थित केलंच नाही. कुंड्या मी तशाच साईडला करून ठेवून दिल्या. कमरेमुळे मी बरेच दिवसापासून अंगण पण धुतलेलं नव्हतं. तसा पाऊस तर काही होत नाही आहे, पण थोडाही झाला तर गाड्या आतमध्ये ठेवताना फरशा परत चिखलाने घाण होतात. त्यामुळे सकाळी जरी आपण फरशा धुतल्या तरी संध्याकाळपर्यंत फरशा आणखी घाण होतात. म्हणून मी फक्त अंगण झाडून घेते आणि अंगणात फक्त असंच पाणी टाकून देते. असं ब्रशनी वगैरे काही खूप घासून फरशा धुत नाही. मग 8 दिवसातनं एकदा फरशा व्यवस्थित ब्रशनी घासून स्वच्छ करून धुवून घेते. 1-2 महिन्याआधी मी किचनच्या राईट हँड साईडच्या भिंतीला एक कॅबिनेट बसवलेलं होतं आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेला होता. आता इकडे लेफ्ट हँड साईडची जी भिंत आहे तिथे मला काही काचं बसवायची होती. ते कॅबिनेट सुद्धा मला माझ्या भावानेच बसवून दिलेलं होतं आणि आज त्याला वेळ मिळाला तर तो म्हणाला आज मी येतो आणि काचं लावून देतो. तर आज तो आला आणि त्याने हे काचेचे सेल्फ लावून दिले. खरंच आहे, आई वडिलांनंतर आपल्याला सपोर्ट करणारे हे आपले भाऊच असतात. वेळी अवेळी ते आपल्याला नेहमी मदत करतच असतात. माझे भाऊ तर माझे छोटे मोठे सर्व कामं हे करून देतात. मला जेव्हाही गरज पडली तर नेहमी ते मदतीला येत असतात. माझे दोन्ही भाऊ खूपच सपोर्टिव्ह आहेत. घरात एखादं छोटं फंक्शन सुद्धा असलं तरी माझे दोन्ही भाऊ मला खूपच मदत करत असतात. त्याचं ड्रिलिंगचं काम आटोपलं म्हणजे जी धूळ होणार होती ते काम आटोपलं. त्यानंतर मग मी नाश्ता करायला घेतला आणि हे बघा फायनली असे हे काचेचे शेल्फ मी लावून घेतलेले आहे. आणि खाली बघा ड्रिल केली, त्यामुळे जी बारीक डस्ट उडालेली आहे ती खाली इथे जमा झालेली आहे. आम्ही सर्वांनी आधी नाश्ता करून घेतला, मग मी ही धूळ आणि हा कचरा आवरायला घेतला. असा हा ब्रश बारीक अशी जी डस्ट असते ती क्लीन करण्यासाठी खूपच कामी पडतो. काचांवरची धूळ वगैरे पण या ब्रशने मी व्यवस्थित क्लीन करून घेतली. जेव्हा पण असं ड्रिलिंगचं काम होतं तेव्हा अगदी बारीक डस्ट निघत असते आणि अशी बारीक डस्ट क्लीन करण्यासाठी हा ब्रश खूपच उपयोगी पडत असतो. झाडूपेक्षा या ब्रशनी क्लिनिंग छान होते. मी फक्त या डस्टची क्लिनिंग करून घेतली. काचं वगैरे म्हटलं मी नंतर पुसून घेईल, आधी स्वयंपाक करून घेते, म्हणून मग मी आधी स्वयंपाकाची तयारी केली. आता मी इथे करायला घेतलेली आहे डाळ भाजी. अशी डाळ भाजी करताना डाळ आणि पालक एकत्रच कुकरमध्ये मी उघडून घेत असते. आज झालं काय, मी आधी साधं वरण केलं होतं, पण नंतर साक्षात म्हणाला आज डाळ भाजी कर आणि भरीत कर. म्हणून मग मी नंतर पालकच्या भाजीची फोडणी करून त्यात वरण घालून घेतलं आणि डाळ भाजी तयार केली. चला इकडे स्वयंपाक वगैरे आटोपला. त्यानंतर डेली रुटीनचे म्हणजे गॅस ओटा आणि गॅस शेगडी वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतली. त्यानंतर ज्या काचेच्या शेल्फ लावलेल्या होत्या त्यांची व्यवस्थित क्लिनिंग करून घेतली. मगाशी फक्त मी धूळ झाडून घेतली होती, पुसलं काही नव्हतं. म्हणून आता व्यवस्थित लिक्विड सोल्युशन घालून काचा व्यवस्थित पुसून घेतल्या. त्यानंतर ओल्या आणि कोरड्या कपड्यांनी पण शेल्फला व्यवस्थित मी पुसून घेतलं आणि व्यवस्थित क्लीन करून घेतल्या. वरच्या साईडला 2 आणि खाली अशी ही एक छोटी शेल्फ मी लावलेली आहे. आता हिला पण मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं. चला त्यानंतर मग सर्व कामं आटोपली आणि आंघोळ वगैरे पण करून घेतली.
जेवायच्या आधी म्हटलं शेल्फवरची मांडणी करून घ्यावी. एकदा जेवण केलं की मग आळस येतो. ज्या पॅन्ट्रीमध्ये प्लास्टिकच्या भरण्या ठेवलेल्या आहेत, त्याच भरण्या आता मी इथल्या काचेच्या शेल्फवरती ठेवणार आहे. तर तिथल्या भरण्या मी आधी काढून घेतल्या. त्या थोड्या घाण झालेल्याच होत्या, पण म्हटलं आता घासायला काही वेळ नाहीये, तर मी ओल्या आणि कोरड्या कपड्याने व्यवस्थित भरण्यांना पुसून घेतलं. आता माझ्या टाइम टेबल प्रमाणे पॅन्ट्रीची क्लिनिंग ही शेवटच्या आठवड्यात असते आणि त्यानंतरच मी थोड्या थोड्या भरण्या आणि डब्बे घासायला काढत असते. तशा तर ह्या भरण्या खूपच छान आहे, म्हणजे दिसायला खूप छान असतात, पण याचे झाकणं काही एअरटाईट नसतात. आपण भरणी वगैरे काढायला घेतली की याचे झाकण अलगदच निघून जातात. त्यासाठी मी एक टिप तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. आपल्याकडे सेलो टेप असतो किंवा अशा प्रकारचा एखादी इलेक्ट्रिक टेप वगैरे असेल, तर हा टेप आपल्याला भरणीच्या तोंडावर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. सेलो टेप थोडा पातळ असतो, तर आपल्याला 2-3 राऊंड त्याचे करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर झाकण लावून बघा, झाकण एकदम व्यवस्थित घट्ट बसतं. अगदी एअरटाईट कंटेनर प्रमाणे हे झाकण लागून जातं. आता पावसाळ्याच्या दिवसात जर एअरटाईट कंटेनर नसले, तर भरण्यांमध्ये ठेवलेलं धान्य लवकरच खराब होतं. म्हणून अशा प्रकारे आपण सेलो टेपचा यूज करून आपल्या भरण्यांना आपण एअरटाईट करू शकतो. जर आपल्याकडे सेलो टेप किंवा कोणताही टेप नसेल, तर ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात, त्या आपल्याला भरण्यांच्या तोंडावर ठेवायच्या आहेत आणि झाकण लावून घ्यायचं आहे. त्यांनी सुद्धा भरण्या व्यवस्थित एअरटाईट होऊन जातात. अशा प्रकारे मी काही भरण्यांवर सेलो टेप लावलेली आहे, तर काही भरण्यांवर मी प्लास्टिकची पिशवी लावलेली आहे. सर्व भरण्या मग मी शेल्फवर ठेवून दिल्या. त्याची जी छोटी शेल्फ आहे ती मी डेकोरेटिव्ह आयटम ठेवण्यासाठीच लावलेली आहे. तिथे मी एक पितळी कुंडी ठेवली आणि एक तांब्या ठेवलेला आहे. पितळी कुंडीमध्ये मनी प्लांटचं झाड ठेवलेलं आहे आणि तांब्यामध्ये आर्टिफिशियल फुलं ठेवलेली आहेत. तर फायनली माझ्या या शेल्फ लावून झालेल्या आहेत आणि त्यावरती मी भरण्यांची अशा प्रकारे मांडणी केलेली आहे. आणि आता माझं किचन हे अशा प्रकारचं दिसते आहे. हे बघा, उजव्या साईडला लावलेलं कॅबिनेट हे अशा प्रकारचं आहे. त्यात मी सर्व माझी क्रॉकरी ठेवलेली आहे. या साईडला ओव्हन आणि एअर फ्रायर वगैरे आहे आणि मिक्सर वगैरे आहे. जेवणाचे भांडे वगैरे मी इथेच ठेवते. काही कॉर्नर ऑर्गनायझर रॅक इथे मी ठेवलेले आहेत. तर मैत्रिणींनो, असं हे माझं छोटंसं नॉन मॉड्युलर किचन आहे. किचनमध्ये फर्निचर नसलं तर आपल्याला सामान ठेवायला जरा अडचणच जाते. म्हणून माझा पण असा प्रयत्न असतो की आपल्या कमी बजेटमध्ये जर आपण किचन व्यवस्थित ऑर्गनाइज करू शकतो का, तर मी तसा प्रयत्न करीत असते. चला, मला असं वाटत आहे या शेल्फमुळे माझ्या किचनला एक नवीन लुक मिळालेला आहे. आजचा व्हिडिओ पण मी आता इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.